जुगार आहे लग्न म्हणजे. पुन्हा टाक पाऊल जरा. काही मुली केवळ पैशासाठी आपल्या माहेरच्यांना आपण कसं पोचू शकू आणि समोरच्याकडनं किती पैसा काढता येईल या दृष्टीने सगळे प्रयत्न चाललेले असतात. तू कितीचा विमा उतरवलायस, तू अमुक, तुझ्या घरं किती आहेत, कुठे कुठे पैसे गुंतवले, जेव्हा तुला मला सोडावंच वाटेल तू मला सोडून जाऊ शकते, मी तुला सोडून जाऊ शकतो. आई वडिलांची चूक आहे. तुम्ही एका वेळेला 3-3 घरं का उद्ध्वस्त करता? ते 10-10 वर्षाची लग्न ब्रेक होत आहेत. मुलं 8वी-9वीला गेली की यांची प्रेम प्रकरण सुरू होत आहेत की ही मला अंगाला हात लावून देत नाही, तू माझ्यावर बळजबरी केली म्हणून मी कंप्लेंट करेन. आदल्या दिवशी लग्न झालं, दुसऱ्या दिवशी तो आंघोळीला गेला बाथरूम मध्ये. दारावरची बेल वाजली, दरवाजा उघडला तर कुरिअर आले असं तिने सांगितलं. तर तो म्हणाला दे सहीसाठी. तर ते सहीसाठी त्याने घेतलं, तोंडावरचं साबण काढला, वाचलं नाही काय नाही, म्हणजे तूने पडा केला. तर म्हणजे हा मैंने पडली आहे, बरोबर आहे. आणि त्याच्यावर त्याने सही केली. एका रात्रीमध्ये तो क्षणात बर्बाद झाला. नमस्कार मैत्रिणींनो, मानिनीच्या माध्यमातून आतापर्यंत आम्ही तुम्हाला फक्त महिलांची बाजू दाखवली होती. महिला, विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महिला, कर्तृत्ववान महिला यांचा आम्ही गौरव देखील करत आहोत आणि करत राहणार आहोत. पण आज मात्र आम्ही एका वेगळा विषय घेऊन तुमच्या समोर आलेलो आहोत आणि आमचा आजचा विषय पुरुषांवरती महिलांकडनं होणारा अत्याचार. प्रामुख्याने काही दिवसांपूर्वी अतुल सुभाष या व्यक्तीनं आत्महत्या केली. पत्नी आणि तिच्या माहेरच्या लोकांच्या त्रासाला कंटाळून त्यानं स्वतःचं आयुष्य संपवलं. ही वेळ त्याच्यावरती का बरं आली? कारण त्याने योग्य वेळी आवाज उठवला नाही म्हणून नाही, तर कायद्याच्या काही बाजू आहेत ज्या कमकुवत आहेत पुरुषांप्रती. पुन्हा त्याला न मिळणारा सपोर्ट, समाजातून त्याला सपोर्टच मिळाला नाही. त्यामुळेच इतका विद्वान माणूस जो AI इंजिनियर होता तो एकटाच राहिला आणि आयुष्याचा शेवट करून त्याने त्याच्यावरच्या अन्यायाला वाचा फोडून टाकली. पण आता त्याला फार उशीर झालेला आहे. अतुल आज आपल्यामध्ये नाही आहेत. आता फक्त त्याचे आई वडील आणि भाऊ हेच त्याच्यासाठी न्याय मागत आहेत. ही घटना तुमच्याबरोबर पुन्हा होऊ नये किंवा ह्याचं पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आपल्याला काही खबरदारी बाळगावी लागणार आहे. आणि त्यासाठीच मानिनी हे चॅनल जरी महिलांचं असलं तरी आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये आई वडील असतातच, भाऊ असतो, काका मामा या रूपाने अनेक पुरुष आपल्याबरोबर वावरत असतात आणि त्यांच्याबरोबरच आपण वाढत असतो. त्यामुळे आमच्या या पुरुषांवरती असा चुकीच्या पद्धतीने होणारा अत्याचार आम्हाला टाळता येणं शक्य आहे आणि म्हणूनच आज आम्ही हा स्पेशल एपिसोड करत आहोत. आणि आज याच विषयावरती आपण चर्चा करणार आहोत. सुप्रसिद्ध गुप्तहेर, भारताच्या जेम्स बॉन्ड रजनी पंडित मॅडम. नमस्कार. नमस्कार मॅम. आमच्या कार्यक्रमात तुमचं स्वागत. आतापर्यंत रजनी पंडित मॅडम यांनी अशा बऱ्याच केसेस हँडल केलेल्या आहेत, त्यामुळे त्यांचा या पेशातला अनुभव देखील अनेक पटीनं दांडगा आहे. काय सांगाल मॅम अशा? मी तर म्हणते असं आत्महत्या करून प्रश्न सुटत नसतात. आपण आपला जीव गमावतो, थोडे दिवस लोक दुःख बाळगतात, इव्हन माणूस मेल्यानंतर तर त्याचं नाव सुद्धा विसरतात, बॉडी आली का विचारतात. तर अशा प्रसंगी खंबीर राहून मनावरती आपल्या ताबा ठेवून त्याला कसं फेस करायचं ह्या बाबतीत त्यांनी विचार करायला हवा होता. ज्या वेळेला ती त्रास देते व्यक्ती, त्यावेळेला आता म्हणजे पूर्वी तर व्हिडिओज वगैरे नव्हतेच काढण्यासारखे, मोबाईल नव्हते, तेव्हा जो लोकांनी त्रास सहन केला किंवा आम्ही त्यांना जी मदत केली, तर आता तर सगळ्या सुविधा आहेत. आणि एखादी मुलगी एखाद्या मुलाबद्दल वाटेल तसं बोलते तर कोर्टाने किंवा राजकर्त्यांनी सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे की आपण केलेला कायदा किती योग्य आहे आणि किती अयोग्य आहे. ज्याच्यावरती अत्याचार होत आहेत त्याला किती भोगावं लागतं. माझ्याकडे एक उदाहरण आलं होतं. मुलगा डॉक्टर होता, त्याचा काहीही दोष नव्हता, मुलगी डॉक्टर, मुलगाही डॉक्टर, आणि मुलीला काही इंटरेस्ट नव्हता लग्नामध्ये. पण घरचे राजपूत घराणं, त्यामुळे म्हणे आम्हाला लग्न ठरलेल्या मुलाशीच करायचे. त्याला काही व्यसनं होती. मुलगी म्हणते मला नाही लग्न करायचं, तरी आईवडिलांनी करून दिलं. शेवटी तिचं डोकं फिरलं आणि तिने मग ती म्हणते मी आईवडिलांनी सांगितलं तर ऐकत नव्हते. लग्न झालं, लग्नानंतर मी त्या मुलावरती एलिगेशन टाकले, तर ते का कंटाळून तो मला त्रास देईल. पण त्रास देण्याच्या ऐवजी त्याचे मानसिक संतुलन इतकं बिघडलं की तो वेड्यासारखा झाला. पण आता हे आईवडिलांची चूक आहे. तुम्ही एका वेळेला 3-3 घरं का उद्ध्वस्त करता? तुमच्या मुलीचं बाहेर प्रेम प्रकरण असतं किंवा काही लफडी असतात तर तुम्ही क्लिअर सांगा. कुणालाही फोर्स करून बळजबरी करून लग्नाला उभं करू नका, कारण त्याचा रिव्हेंज त्या होणाऱ्या नवऱ्याला होतो. पण आता हे जी घटना जी घडलेली आहे अतुल वगैरे यांच्या बाबतीत, तर ही घटना प्रामुख्याने म्हणजे ते इंजिनियर होते आणि पत्नीकडनं आणि तिच्या माहेरच्यांकडनं सातत्याने त्यांच्याकडनं पैशांची मागणी
होत होती आणि ते पैसे देतही होते असं त्यांचं म्हणणं आहे. पण त्याच्यानंतरही मागणी थांबली नाही. नंतर त्यांच्यात वाद झालेला आहे आणि हा वाद नंतर म्हणजे घटस्फोटापर्यंत गेला आणि कोर्टामध्ये तिने त्यांच्याकडून म्हणजे पोटगी मागितली. ती 3 कोटींपर्यंतची होती आणि मुख्य म्हणजे ती जी महिला आहे ती महिला देखील ॲक्सेंचर या कंपनीमध्ये कामाला म्हणजे चांगल्या हुद्द्यावर काम करते. पण ह्याच्यामध्ये या गोष्टीवरनं किंवा या घटनेमुळे प्रामुख्याने महिलांकडे बघण्याचा म्हणजे महिलांचा दृष्टिकोन बदललाय की या महिला म्हणजे अशा पुरुषांना फसवतात आणि मग महिला पुरुषांकडनं पैसे काढतात. त्यामुळे सगळ्या समस्त महिला वर्ग हा पुरुषांच्या नजरेमधून उतरलाय असं वाक्य आहे. सगळ्याच महिला तशा नसतात बघायला गेले तर. काहींचा हा स्वभाव असतो. खऱ्या ज्या असतात ना खानदानी किंवा खूप चांगल्या ऍटिट्यूड त्या बायका किती नवऱ्याचा त्रास झाला तरी पोलीस स्टेशनलाही कंप्लेंट करत नाही. अशाही मी महिला पाहिल्या ज्या राजकारण्यांच्या मुली राज्यकर्त्यांच्या मुली आहेत, सुना आहेत किंवा जे आहेत त्यांनी पण खूप सफर केलेलं असतं नवऱ्याकडनं जेव्हा अत्याचार होतात तेव्हा. पण त्या सहन कर. पण काही मुली केवळ पैशासाठी आपल्या माहेरच्यांना आपण कसं पोचू शकू आणि समोरच्याकडनं किती पैसा काढता येईल या दृष्टीने सगळे प्रयत्न चाललेले असतात. तर कोर्टाने बघताना न्याय अन्याय निवाडा करताना सगळे पुरावे आणि जितक्या लवकर देता येईल ना तेवढा डिसिजन द्यावा. एक तर कमावणारी बायको असेल तर तिला पोटगी देण्याची गरज नाही, कारण ती चांगली कमवते, आर्थिक स्थैर्य आहे तिच्याकडे. अगदी बाबा नवरा खूप अति श्रीमंत आहे, त्याच्यापेक्षा तिचा खूपच कमी दर्जाचा पगार आहे काय आणि तो ज्या स्टेटसमध्ये राहतोय तर ठीक आहे. पण लग्नानंतर 10 वर्ष झाली 15 वर्ष झाली की तर तिला त्याचा अधिकार असावा. आता कसं आहे की मुली लग्न करतात दुसऱ्याची प्रॉपर्टी आपली होणार. अगदी हा त्यांचा गैरसमज झालाय की अर्ध्या प्रॉपर्टीच्या आपण वारस आहेत आणि कसंही करून कोर्टाकडनं तेच सांगितलं जातं की तू जसं राहतोयस तुझ्या नावावर काय काय प्रॉपर्टी आहे त्यातली अर्धी तिला द्यावी लागेल. पण याच्यामध्ये पुरुषांनी काय करायचं? पुरुषांनी पण मी त्याच विषयाकडे वळत होते की आता काय होतं लग्न ठरतं असं आणि त्यावेळी म्हणजे आपण ह्या गोष्टींवरती कोणी मोकळेपणाने बोलत नाही. म्हणजे पुरुषही बोलत नाही आणि महिलाही बोलत नाही. फक्त त्यांचं लक्ष असतं की किती प्रॉपर्टी आहे वगैरे काय म्हणजे अशा बदलच्या. आणि दुसऱ्या दिवशीच त्यांना लागतं की तुझ्या नावावर काय काय आहे, तू कितीचा विमा उतरवलायस, तू अमुक तुझ्या घर किती आहेत, कुठे कुठे पैसे गुंतवलेत, मला सगळ्या डिटेल्स दे. आधी विश्वास तुम्ही संपादन करा नवऱ्याचा, मग त्याच्या डिटेल्स मागा. बरं नवऱ्याला फक्त बायकोच पोसायची नाही, त्याचं कुटुंब आहे, त्याच्या आई वडिलांनी त्याच्या बहीण भावांनी त्याच्यासाठी काहीतरी केलेलं आहे तर त्याची ती जबाबदारी आहे, त्याचाही विचार केला जावा. म्हणजे फक्त नवरा आहे की नवरा आणि तो माझाच व्हावा, काही वेळेला आई वडील नको. आता एक जी माझ्याकडे प्रकरण आहे ते दोघंही नवरा बायको अमेरिकेत आहेत. आई इथे तळमळते की मुलाचा काही पत्ताच नाहीये, तर तिकडे त्याचा काय छळ सुरू असेल की तू आईला कॉन्टॅक्ट केलंस, तुझ्या घरच्यांशी हे केलंस तर मी इथे तुझी कंप्लेंट करणार. तिकडचे कायदे वेगळे आहेत. तो घाबरून तिला आई वडिलांशी कॉन्टॅक्ट करत नाही, वडील नाहीच आहेत त्याला, आईच आहे. आणि मग ते प्रकरण माझ्याकडे आलं तर म्हणजे माझा मुलगा फक्त जिवंत आहे की नाही एवढंच मला चेक करायचंय. म्हणजे हे आता अडचणीत आले. त्यामुळे लोक म्हणतात लिव्ह इन मध्ये एक वेळ परवडलं, आम्ही अग्रीमेंट करू, तुझं माझ्यावरची काही अधिकार नाही, माझा तुझ्यावर, जेव्हा तुला मला सोडावंसं वाटेल तू मला सोडून जाऊ शकते, मी तुला सोडून जाऊ शकतो. इथपर्यंत आज पुरुषांची मनस्थिती बदललेली आहे. आपण जसं मॅम बोलतोय तुमचा खूप अनुभव आहे या फील्ड मधला, तुम्ही अशा केसेस बऱ्याच हँडल केलेल्या आहेत. तर एखाद्या महिलेकडनं आपली फसवणूक होतीये, हे पुरुषांनी कसं आणि केव्हा ओळखायला हवं? सुरुवातीपासून ना त्याने चाणाक्ष राहिलं पाहिजे. म्हणजे एक उदाहरण देते की कधी कधी माणसं सगळं काही घालून बसतात. एका मुलाने लग्न केलं, आदल्या दिवशी लग्न झालं, दुसऱ्या दिवशी तो आंघोळीला गेला बाथरूममध्ये, दारावरची बेल वाजली, दरवाजा उघडला तर कुरिअर आले असं तिने सांगितलं. तर तो म्हणाला दे सहीसाठी. तर ते सहीसाठी त्याने घेतलं, तोंडावरचं साबण काढला, वाचलं नाही काय नाही, म्हणजे तुने पडा केला, तर म्हणते हा मैंने पडली आहे बरोबर आहे, आणि त्याच्यावर त्याने सही केली. आंघोळ करून बाहेर आला, हिने आपली बॅग बिग भरली होती, कागदपत्र घेतली होती, सगळी प्रॉपर्टी तिच्या नावावर. हो, म्हणजे अगदी एका रात्रीमध्ये तो क्षणात बर्बाद झाला. म्हणजे असंही होतं. पण मग तिथे हातापायी करू शकत नाही, मारलं तरी बायकांच्या बाजूने कायदा आहे, तिने फसवलं ते सिद्ध करणं, कारण सहीच त्याची बिचारीची आहे. म्हणजे असं पण होतं. त्यामुळे असं बघितलं ना की मी लोकांना सांगते तुम्ही सावध राहा. सख्या भावाने जरी आणलं सहीसाठी कागद तरी विचार करून सही करा. कारण फसवणूक कुठल्याही पद्धतीने कशी होऊ शकते. आणि काही वेळेला मुलं लग्न करतात, लग्नानंतर थोड्या दिवसांनी त्यांच्या लक्षात येतं की यांचं बिहेवियर चांगलं नाहीये, हिने प्रॉपर्टीसाठी लग्न केले. मग त्यावेळेला आम्ही त्याला सांगतो की तू जेवढं काही तुला रेकॉर्डिंग करता येईल, काही छुपे कॅमेरे घरात लावून ठेव की त्याच्यातनं कळेल.
आता ते छुपे कॅमेरे लावणं, हे तुम्ही प्रायव्हसी ब्रेक करता वगैरे सगळे कायदे आहेत. पण कोर्टाला जर पुरावा हवाय तर मग माणूस काय करणार, कशा पद्धतीने देणार, हे पण महत्वाचं आहे. पण हे सगळं करत असताना म्हणजे एकीकडे आपण लग्न व्यवस्था सुद्धा वाचवण्याचा प्रयत्न करतोय, पण दुसरीकडे लग्न व्यवस्थेमध्ये आता हे जे बाधा येतात, म्हणजे मुलगा मुलीला फसवतो, मुलगी मुलाला फसवते, तर मग ते कसं काय, म्हणजे लग्न व्यवस्था कशी काय पुढे नाही पुढे नेण्याचेच आता प्रश्न आहेत ना. जेव्हा सगळे आता महिला म्हणतील की नाही आपणही चुकतोय, पुरुष म्हणतील आमची चूक आहेत, आपण पुढच्या पिढीसाठी तरी निदान चांगलं काहीतरी करून ठेवलं पाहिजे, तरच ती सवय. नाही तर आता मुलं मुली एकच म्हणतात आम्ही लिव्ह इन मध्ये राहू. आता त्यांच्यासाठी तेच योग्य असतं, कारण कायदे तसे झाल्यामुळे त्यांना ते म्हणतात भीती वाटते, जुगार आहे लग्न म्हणजे. काय उद्या घडेल आम्हालाही माहित नाही, कुठला जॅकपॉट लागतोय की बरोबर अगदी अगदी. आणि कायद्याने सुद्धा मुलींना भरपूर म्हणजे बळकटी दिली. 490A त्याच्यामध्ये तुम्हाला ताबडतोब मुलीला मारहाण केली, 490 मानसिक छळ. आता तो तर सिद्ध होणं कठीण आहे, ती सांगते आपण ऐकायचं, बरोबर आहे, असंच बाकी काही नाही, त्याची प्रूफ नाही काही नाही. पण ती काय त्याला छळते काय पत्ताच नाहीये. एक तर माझ्याकडे आला तो आई वडिलांचा एकुलता एक मुलगा, त्याने लग्नाच्या आधीच सांगितलं होतं माझे आई वडील बेडरिडन आहेत, त्यांच्यासाठी सगळी माणसं वगैरे व्यवस्थित ठेवलेली आहेत, तुला त्यांचं काहीही करायचं नाहीये. तर म्हणाले माझा काहीच ऑब्जेक्शन नाही. नंतर कुरबुर करायला तर आई वडील म्हणाले नको तू वेगळा राहा, म्हणजे काय नंतर तो वेगळा राहिला. तो त्याच्या कामात असं, कारण तेव्हा ऑनलाईन होता, आता करोनाच्या काळामध्ये तो सगळं ऑनलाईन करत होता काम बिम. तिचं डोकं बघून बघून मला कॉफी आण, तो कॉफी आणून द्यायचा, मला आमलेट पाव करून दे, ते करून द्यायचा, का तर कटकटी नकोत म्हणून. जेवढं सांग एक दिवशी बघितलं त्याचा लॅपटॉप घेतला आणि तोडला, का तर त्याने त्या क्षणी नाही, अरे तो ऑफिसचं काम करतोय, तो तुझी सगळी सेवा करतो, तरी तू अशी कशी वागते. मग त्याने मला विचारलं मॅडम ह्याच्यावर काय पर्याय आहे, आणि ती मला सारखी धमकी देते, मी पोलीस स्टेशनला तुझी कंप्लेंट करेन, आई वडील माझे असेल, मला अरेस्ट दिलं तर मी काय करू शकतो. तर आता हल्ली तरी एक बरं झालं की डायरेक्ट अरेस्ट करत नाही, सगळी चौकशी करतात आणि मग त्याच्यानंतर ठरतं करायचं की नाही ते. पण चौकशी करणाऱ्यांनी जर चुकीची चौकशी केली तर तुम्ही काय करणार. बरोबर, हा पण एक याच्यामध्ये पोलीस स्टेशन पण फार महत्वाची भूमिका आजूबाजूच्या लोकांची आहे की त्यांना सत्य माहिती असतं, बरोबर, पण ते तयार नसतात बोलायला. मग काही ठिकाणी जनजागृती करते की तुम्हाला जर माहिती असेल ह्या घरात असे प्रॉब्लेम आहेत, ही मुलगी त्रास देते, काही जण दरवाजावरून मुलीचे आई वडील मुली इतके तमाशे करतात की आयुष्यात त्यांच्या घरात कधी भांडण झालेलं नसतं, बरोबर, पण त्यांना ते करावं लागतं. पण आता तुमच्या ह्या केसेस मध्ये तुम्ही अनेक केसेस अशा बघतायत वगैरे, आपल्या महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती आहे. महाराष्ट्रात सेम आहे, सेम असंच सेम सगळीकडे तेच आहे. म्हणजे आता मुलं म्हणतात की आमचे काही गुन्हे नाहीयेत, आम्ही एक संसार करायचा, चांगली घरात बायको मिळावी, आपल्या आई वडिलांनंतर आपलं कोणीतरी स्वतःच असावं, आपली फॅमिली असावी. पण मुलींना हल्ली फेसबुक याच्यावरती कोण नवीन कोण मिळालं जास्त सिंपती देणारा की त्यांचं जमतंय, 10-10 वर्षाची लग्न ब्रेक होत आहेत, मुलं 8वी-9वीला गेली की यांची प्रेम प्रकरण सुरू होत आहेत. आणि तुम्हाला मी जे करीन ती पूर्व दिशा, तू माझ्यामध्ये यायचं नाही, नवऱ्याला सोडायचं नाही, बॉयफ्रेंड ठेवायचा, असं चाललेलं. इन्स्ट्रक्टर असतो, तो दुसरा कोणीतरी असिस्टंट असतो, कोणी फिजिओथेरपिस्ट असतो, काही काही प्रकरण असतात की त्यांच्या प्रेमामध्ये पडलेले असतात. पण हे म्हणजे आता हा ट्रेंड झालेला आहे, हा ट्रेंड झालेला आहे. म्हणजे घरात म्हणजे कोणावर विश्वास किती टाकायचा हा मोठा प्रश्न आहे, अगदी प्रश्न आहे. आता मध्ये हार्दिक पांड्याने सुद्धा एक म्हणजे हुशारीने एक स्टेप उचलली होती आणि मला वाटतं त्याच्याबद्दलची ती बातमी सुद्धा खूप व्हायरल झाली आणि बऱ्याच पुरुषांनी म्हणजे त्याला खूप दुजोरा दिला त्याचा, की त्याने त्याची अर्धी प्रॉपर्टी, अर्ध्यापेक्षा जास्त प्रॉपर्टी आईच्या नावावर केली, त्यामुळे त्याच्या पत्नीला फार काही ॲल्युमिनी मागता झाली नव्हती. ते तुम्ही कोर्टात जाण्याच्या आधी केलेली असेल तर संभाव्य धोका म्हणून मग आता मुलं काय करतात, स्वतःच्या नावावर काही घेतच नाही. पण त्यांना खरं इन्कम टॅक्स वगैरे वाचवण्यासाठी स्वतःची प्रॉपर्टी करण्याची गरज आहे, पण विश्वास कसा, विश्वासार्थ राहिलेली नाहीये ना आताच्या या केसेस. म्हणजे काही वेळेला घर जे असतं त्या मुलाचं, त्या घरातनच मुलगी सांगते तू चालायला लाग, मुलाच्याच घरात, आणि मग पोलीस स्टेशनला गेला की तिथे सांगतात तुमचा प्रॉब्लेम आहे, तुम्ही कोर्टात जा. बरोबर आहे की तू पण ह्या घरात राहत, ती पण आहे, तिलाही दम द्यायचा की तुझ्याकडनं काही चूक झाली तर आम्ही तुलाही अरेस्ट करू. आणि आता जे तुम्ही एलिगेशन करताय ते तुम्हाला सिद्ध करावे लागतात. हे बायकांना जरा प्रॉब्लेम झाले. अच्छा, म्हणजे हे फार महत्वाचं आहे. बायकांना तुम्ही आरोप करताय, आरोप सिद्ध करा की तुमच्यावर झालेत, नाही तर पहिले सासू सासरे सगळ्यांना नवरा काही दोष असताना त्यांनाही अटकते. आता तसं नाहीये, म्हणजे आता तसं नाही, थोडंसं बदल झालंय. म्हणजे तुम्हाला पण माझं तर म्हणणं आहे की न्याय हा दोघांनाही सारखा असावा. प्रॉपर्टीचा हक्क लगेच देण्याचा अधिकार नाही, ते लग्न 15 ते 20 वर्ष टिकलं पाहिजे.
मग तुम्ही द्या. तुमचं ॲलिमनी तुम्ही त्यांचं काय स्टेटस आहे, ती किती कमवते त्याप्रमाणे द्या. अगदीच 500-1000 लोक काही देतात, त्या मुली काही कमवत नसतात, मुलाचा खर्चही निघत नाही, तर तशी परिस्थिती आणू नका. बरोबर. काही मुलं खूप कमवतात, कमवून दाखवत नाहीत आम्ही बाहेर जॉब करतोय, बिझनेस करतोय, बेकार आहोत दाखवतात, ते चुकीचं आहे. तर त्या बाबतीत म्हणजे सगळ्या बाबतीत व्यवस्थित विचार करा, किंवा आमच्यासारख्या कमिटीत मेंबर घ्या, आम्ही सांगतो काय करायला हवं काही नाही. तुमची कमिटी आहे म्हणजे? आमची कमिटी नाही, पण घ्यावं, गव्हर्नमेंटच्या असतात ना, बायकांना काही हे दिलेले असतात अधिकार. बरोबर. तुम्ही जाऊन करत तसं माझ्याकडे द्या, मी देते तुम्हाला योग्य न्याय. अगदी नक्की. मी तर तुम्हाला मॅडम आवर्जून म्हणजे तुम्हाला मी तर सांगेन की तुम्ही नक्कीच याच्यावर काही करायला हवं, कारण तुमचा खूपच अनुभव आहे. अनुभव मोठा आहे, पण मला ते जाऊन स्वतःहून काही मागायला आवडत नाही. पण माझं म्हणणं आहे की अशा ठिकाणी चांगल्या कमिटीची कोणीतरी मुलगा येतो, मग नंतर काय होतं, त्या कमिटीचे असिस्टंट वगैरे असतात ना, तिथे काहीतरी गडबड होते की पहिलं त्या मुलीला सांगतात, मग तिला सांगतात तुझे फोटो वगैरे दाखव, काय काय तू केलंयस काय नाही. मग त्या पुरुषांनी जर सांगितलं, पैसे थोडेसे चहा पाणी दिलं की मग तिच्या विरोधात जायचं. किंवा पुरुष चांगला असेल तर बाईची बाजू घ्यायची, ती पैसेवाली आहे, ती रडते पडते, ती धमक्या देते, मी जीव देईन का, मग त्याला सांगायचं की आम्ही काही या प्रकरणात करू शकत नाही, समजवायचं काम केलं, आमचं काम संपलं. तिला जर सांगितलं की तुझ्या विरुद्ध पुरावे सगळे जमा केले जातील आणि तू फसशील, तर ती थोडी तरी सावध होईल. नक्की, ती असो किंवा तो असो. तुम्ही एक मधल्या वेळेमध्ये तुम्ही खूप एक चांगला सल्ला सांगितला की लग्न झाल्यानंतर पटकन सगळं काही तुमच्या बायकोच्या नावावरती करू नका. म्हणजे ज्यांना राजकारणी लोक आहेत त्यांना एक एक दुसरी मुलगी असते, त्यांना असं पैशाची काही किंमत नसते. बरोबर. त्यामुळे सामान्य लोकांनी काय करावं? सामान्य एखादा पुरुष असेल, तुम्ही लग्नानंतर साहजिकच आहे पूर्ण त्याच्या प्रॉपर्टी पेपरवर नॉमिनी नोकरी करतोय, त्याचा अर्धा पगार त्याचा त्याच्यात जातो, कर्ज काढलं असेल, शिक्षणासाठी असेल, इतर गोष्टी, आई वडिलांना त्याला बघायचं असेल, हा सगळ्या गोष्टींना किती खर्च गेल्या काही वर्षांपासून हे प्रमाण खूप वाढलंय. आधी भारतामध्ये म्हणजे आपल्या देशामध्ये इतकं नव्हतं, खूप व्यवस्थित संसार करायचे. आता काय झालं, हे सगळं नवीन जे ट्रेड आलेले आहे, नवीन ओळखी इंस्टाग्राम होते, ह्याच्यावरती होते, कोणाची काही माहिती नसते, मग ही मुलं फसत जातात. थोडक्यामध्ये तुम्हाला असं म्हणायचंय की तुम्ही आता म्हणजे इतक्या केसेस तुमच्याकडे येतात, नवरा बायकोची केस घेऊन येतो, बायको नवऱ्याची केस तुमच्याकडे घेऊन येते तपास करायला, त्यांची जासूसी करायला इन शॉर्ट मध्ये. तर कोणी कुणावरती विश्वास ठेवू नये अशी परिस्थिती आहे. दोघांनी एकमेकांवर कितपत विश्वास ठेवायचा काही वर्षानंतर ठरवावं. म्हणजे लगेचच पटकन एकमेकांवर विश्वास टाकणं फार चुकीचं आहे. आणि अगदी ब्लाइंडली, आणि काही वेळेला ब्लाइंडली इतके विश्वास टाकणं, म्हणजे काही वेळेला ना सून घरात येते, ती सासऱ्याची सासूची अतिशय चांगली वागते, पण नवऱ्याला बेडरूम मध्ये काय डॉमिनेट करते ते कोणालाच माहिती नसतं. मग ते आई वडील म्हणतात तू खोटा आहेस, आणि मग नंतर आम्ही तिच्यावरती वॉच वगैरे ठेवला आणि बघितलं तर ती गाडीतून उतरली, गाडीतून उतरताना त्या बॉसला किस वगैरे केला, भेटली, मग ते सगळे आम्ही फोटोग्राफ्स वगैरे घेतले. म्हटलं हा काय प्रकार आहे? बरोबर. म्हणजे सासू सासऱ्यांना काहीच, मग त्याने सांगितलं वडील पण माझ्यावर विश्वास टाकत नाही की ही मला अंगाला हात लावून देत नाही, तू माझ्यावर बळजबरी केली म्हणून मी कंप्लेंट करेन, हे करेन. तिचं बाहेर लफडं होतं. अच्छा, म्हणजे असं पण होतं. ज्यावेळी तुम्ही हे सगळं म्हणजे पुरावा दाखवला त्यावेळी मग त्यावेळेला त्यांनी सांगितलं माझ्याकडे प्रूफ आहे, तू कशी वागतेस ती. आणि आई वडिलांनी पण सांगितलं ही ड्युएल पर्सनॅलिटीची आहे. तेव्हा मग त्यांना कळलं की आपल्या मुलाचं काय. तोपर्यंत म्हणायचे नाही अशी सून मिळणारच नाही. पण मग त्या केसमध्ये काय झालं, म्हणजे पुढे घटस्फोटापर्यंत झालं. कोर्ट मात्र बघतात नाही, पुरुषांचं एक म्हणजे पुरावे देतात की असं असं प्रकरण होतं, ही माझ्याशी अशी वागत होती आणि मला धमकी, आणि पोलीस स्टेशनला एक कंप्लेंट करतात. न्याय मिळो ना मिळो, पण आपल्याला असं आहे की खातरजमा करावी लागते. म्हणजे पहिली कंप्लेंट नाही, हे असंच चाललेलं आहे हल्ली. पण म्हणजे एक वाक्य तुमच्याकडनं मी ऐकलं खूप वेळा की पुरुषां जसं महिला संघटना आहेत, महिला संघटना, महिला आयोग, पुरुषांची पण संघटना आहेत, पण त्या मला वाटतं फार तेवढ्या नाही कार्यक्षम, कारण पुरुष एकत्र येत नाही. कारण मधल्या वेळामध्ये माझं देखील बोलणं झालं, अनेक पुरुष म्हणजे संघटना चालवतात त्यांच्याशी, त्यांची एकच तक्रार होती की प्रत्येक पुरुष काय करतात, जेव्हा त्यांच्यावर अन्याय होतो किंवा अत्याचार असे होत असतात त्यावेळी ते येतात त्या संघटनेमध्ये, तेवढ्या पुरते ते त्या संघटनेवर राहतात. पण जशी त्यांची केस सॉल्व्ह झाली की ते निघून जातात आणि मग बाकीच्यांसाठी ते उभे राहत नाही. तर मला वाटतं पुरुषांनी देखील एकत्र आलं आणि आवाज केला तर त्यांच्यासाठी सुद्धा पुरुष संघटना किंवा पुरुष आयोग नक्कीच म्हणजे कार्यक्षम होईल आणि त्याची गरज आहे. म्हणजे समाजाला गरज आहे त्याची. एकीकडे आपण त्यांना कसं पुरुष रडू शकत नाही, तो मनातल्या मनात सगळ्या गोष्टी ठेवत असतो. कसं सांगू, आता माझ्याकडे दुसरी केस होती ना, ती बाई रात्रीच्या वेळी उठायची, नवऱ्याच्या 2 कानफडात मारायची.
त्यामुळे ते प्रकरण म्हणजे तो बिचारा बारीक बारीक लग्नानंतर होत गेला. आई अरे म्हणायची, "अरे देवा. लग्न तुला मानवलं नाही का, काय प्रॉब्लेम आहे?" तो म्हणायचं, "काय नाही, सगळं व्यवस्थित आहे." त्यांनी मग मित्राला सांगितलं आणि मित्र मग माझ्याकडे घेऊन आला. ते आल्यानंतर त्याने म्हटलं, "काय नक्की आहे?" तर म्हणतो, "काय नाही, ती इतकी चांगली आहे स्वभावाने, काही प्रॉब्लेम नाही तिच्यात, पण रात्री 2-2:30 वाजता उठते, केसबीस मोकळे सोडते आणि माझ्या 2 कानफटात मारते अरे बापरे. आणि अशी रागारागाने बघते." मग त्याला म्हटलं, "हे ती करते ना, तेव्हा तुला मी एक कॅमेरा आहे त्याच्यात तू सगळं शूट करून ठेव, कारण उद्या तुझ्यावर काय यायला नको." मग त्यांनी ते केलं आणि मग त्याच्यानंतर त्याने विचारलं तिला की माझ्याकडे पुरावा आहे, तू अशी वागतेस ती, तुम्हाला सांगते की तू माझी कंप्लेंट केली मी तुझी, तर तू मला आतमध्ये टाकशील, अमुक आणि तुझ्या बाजूने बायकांच्या बाजूने कायदा आहे, त्यामुळे तू काही आरोप टाकशील त्याच्यावर मी काय करणार. मग तिला सांगितलं की हे बघ तुम्हाला असं असं करतेस. मग तेव्हा म्हणाली की माझं 2 लग्न झाली होती, दोन्ही पुरुषांनी मला खूप त्रास दिला आणि तो रिव्हेंज मी तुझ्यावर घेते. अरे बापरे. म्हणजे ही मानसिक तिची मानसिक तिला परिस्थिती झाली होती आणि ती अशी भीती वाटत होती की हा पण असाच वागेल, याला पहिल्यापासूनच धाकात ठेवूया, त्याला दाबून ठेवूया आपण. मग अशी प्रकरण असतात. ओके. त्याच्यामधून पण त्याच्यामध्ये काय झालं, डिवोर्स मिळाला? हो, डिवोर्स मिळाला. म्हणजे प्रूफ तुम्हाला ठेवावं लागेल. तो म्हणाला डिवोर्स मला घ्यायचाच नाहीये, ती पुढे चांगली वागली तर माझं काहीच म्हणणं नाहीये, पण तिने तसं लिहून द्यावं, कारण पुढे पुन्हा तिने तिच्या ऋण दाखवलं तर मी काय करणार. मेट्रोमॅनियल साईट वरती सुद्धा बघून म्हणजे लग्न होतात, स्थळं बघितली जातात आणि त्याच्यातून मोठ्या प्रमाणावरती फसवणूक झाल्याची अनेक उदाहरणं समोर आहेत. काही जण तर आठवड्यात 10 स्थळ देतो किंवा महिन्याभरात 100 स्थळ देऊन तुमचं लग्न जमवतो, पण तो मुलगा, त्यांनी दिलेली माहिती, त्या मुलीची माहिती, याची इन्व्हेस्टिगेशन कितपत केली जाते. 5,000 देऊन कुठल्याच नवऱ्याचं इन्व्हेस्टिगेशन किंवा बाईचं होत नाही. बरोबर आहे. एक आहेत फिल्म इंडस्ट्रीतली व्यक्ती, त्याने ज्या व्यक्तीशी लग्न केलेलं आहे ती इंडस्ट्रीमधली नाही आहे, पण तिचं ऑलरेडी एक लग्न होऊन तिचं मूल आहे ते फॉरेनमध्ये वाढतंय. हो हो हो. अच्छा. आणि काहीच पत्ता नाहीये त्या व्यक्तीला, अजून माहित नाही, अजून नाही माहितीये. अरे बापरे. पण हा मोठा स्फोट आहे त्यांच्या आयुष्यात, कधी हा स्फोट होऊ शकतो. म्हणजे असं देखील होतं मेट्रोमोनियल साईट वरती, म्हणजे होतं आणि ते सांभाळूनच पाहिलेले. पण कोणाचं परत असं वाटतं संसार कशाला मोडायचं, चांगलं चाललंय तोपर्यंत. पण कुठेतरी ती अटॅचमेंट असते, मग अरे रवी असते, मग भांडणाला सुरुवात होते. संसार जितका टिकवता येईल तेवढं माणसं प्रयत्न करतात, पण नाहीच कोणी ऐकलं तर काहीच करू शकत नाही. थोडक्यामध्ये आपण आता ज्या चर्चा करतोय त्याचा एक छोटासा गोड शेवट मला असा करायचा आहे की थोडक्यात तुमच्या जपून टाक पाऊल जरा, मग कोणी पुरुषांसाठी आहे सगळ्यांनी. अगदी मला वाटतं आता रजनी मॅडमने ज्याप्रमाणे सांगितलंय की सध्याची परिस्थिती फार भयावह आहे, विशेष करून पुरुषांसाठी. कारण लग्न ही आपली परंपरा जोपासणारी जरी विवाह संस्था असली तरी आता त्याचं स्वरूप बदललेलं आहे. मुलं आणि मुली दोघेही प्रॅक्टिकल झाल्यात. त्यात विशेष करून मुलींच्या बाबतीत तरी सध्या, मुली किंवा महिलांच्या बाबतीत तरी कायदा त्यांच्या बाजूने आहेत, त्याच्यामुळे कायद्याचं बळ त्यांना मिळालेलं आहे. त्यामुळे साहजिकच आहे पुरुषांचा बळी यात जातोय आणि त्यासाठी काही सावधता आपल्याला बाळगावी लागणार आहे. काय करावं लागणार आहे याबद्दल आपल्याला रजनीताईंनी सांगितलेलंच आहे की तुम्हाला कुठलंही स्थळ जेव्हा निवडताना खूप काळजीपूर्वक निवडा, त्याची पूर्ण माहिती घ्या. जर तुम्ही मेट्रोमोनियल साईटवरतून स्थळ शोधत असाल तर प्रत्यक्षात जाऊन माहिती काढा त्या व्यक्तीची, मग ती पुरुष असो अथवा महिला असो, स्त्री असो, त्यांची माहिती काढा. अगदी ब्लाइंडली किंवा खूप प्रेमात जाऊन कोणाच्याही आहारी जाऊ नका. हा आजच्या काळातला हा एक व्यावहारिक असा सल्ला आणि खूप महत्वपूर्ण सल्ला आहे. नाहीतर पुरुषांची दुर्दशा कोणालाही थांबवता येणार नाही आणि पुरुषांवरती होणाऱ्या अत्याचारासाठी पुरुषांनीच एकत्र यायला हवं आणि त्यासाठी आमच्या मानिनीची साथ कायम पुरुषांसोबत आहे. रजनीताईंनी आपल्याला सल्ला दिलाच आहे, पुन्हा त्यांच्यातर्फे देखील त्या मदत करण्यास तयार आहेत. त्यामुळे आम्ही तर आव्हान करतो की जर असे काही पुरुष असतील की जे पत्नी पीडित असतील तर त्यांनी नक्कीच रजनीताईंची मदत घ्यावी. आमचा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा आणि आमच्या आजच्या या कार्यक्रमात रजनीताई तुम्ही खूप बिझी शेड्यूल मधून वेळ काढून आलात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. नमस्कार.